हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 13. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. ते सर्वत्र हात पाय असलेले, सर्वत्र नेत्र मस्तक मुख असलेले, सर्वत्र कान असलेले आहे आणि ते विश्वात यच्च यावत सर्व काही व्यापून बसले आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दल सांगून भगवंत श्रींनी ज्ञान म्हणजे काय ते सांगितले. परमब्रह्म जाणणे हेच एकमेव ज्ञान आहे. या पार्श्वभूमीवर भगवंत श्री येथे परमब्रह्म म्हणजे काय ते सांगत आहेत. या परमब्रह्माला सर्व बाजूने अवयव आहेत आणि ते या विश्वातील सर्वासह सर्व विश्व व्यापून वर शिल्लक उरले आहे. परमब्रह्म जाणण्यासाठी याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. ब्रह्माची शक्ती म्हणजे परमात्मा. ब्रह्म म्हटले की त्यात परम आत्मा गृहीतच असतो. तेव्हा आता आपण येथे ब्रह्म असा शब्द परम आत्मब्रह्म या अर्थाने वापरूया, म्हणजे समजुतीचा घोटाळा निर्माण होणार नाही. ब्रह्म याचा अर्थ पसरणे असा आहे. ब्रह्म सर्वत्र पसरलेले आहे. त्यात हे विश्व एका बाजूला सामावून गेले आहे. तिष्ठती याचा अर्थ हे विश्व ब्रह्माच्या एका भागात आहे. विश्व अगदी छोटेसे आहे. ब्रह्म विशाल विराट आहे. ब्रह्म या विश्वापेक्षा कितीतरी आणखी पसरलेले आहे. विश्व व्यापून ब्रह्म आणखी कितीतरी शिल्लक आहे. विश्वदर्शनाचे वेळी अर्जुनाला हे विश्व भगवंत श्रींनी त्या विराटातील एक अंश म्हणून दिसले. हे विश्व ब्रह्माचा एक अंश आहे. ब्रह्म किती मोठे आहे याचा यावरून अंदाज करायचा आहे. भगवंत श्रींमध्ये सर्व काही सामावलेले आहे. मूळ सोने असते, त्यामधून आपल्याला कोणताही दागिना तयार करता येतो. दागिन्याचा प्रकार कोणताही असला तरी मूलतः त्यात तेच ते सोने असते. सोने दागिन्याच्या प्रकाराप्रमाणे निराळे असते. सोने दागिन्याच्या प्रकाराप्रमाणे निराळे नसते. शाईने कोणतीही लिपी लिहिता येते. शाईने कोणतेही साहित्य लिहिता येते. याचा अर्थ शाईने सर्व साहित्य सर्व लिप्या सामावून घेतलेले आहेत. तसेच सर्व काही त्या ब्रह्मामधून निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व काही ब्रह्माने व्यापलेले आहे. सोने शाई ही भौतिक उदाहरणे आहेत. यामागील तत्व समजावे म्हणून ही उदाहरणे घेतली आहेत. सोने किंवा शाई याची ब्रह्माशी तुलना करणे ही नुसती कल्पनाही विचित्र आहे. भगवंत श्रींची प्रार्थना आपण जेथे जसे असू त्याच स्थितीत करावी. यासाठी देश काल परिस्थिती इत्यादी कसलेही सोपस्कार नाहीत. ते ब्रह्म सर्वत्र हात पाय असलेले, सर्वत्र नेत्र मस्तक मुख असलेले, सर्वत्र कान असलेले आहे. आपण जेथे नतमस्तक होऊ तेथे भगवंत श्रींचा हात आशीर्वाद देण्यासाठी, तथास्तु म्हणण्यासाठी किंवा आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून शासन करण्यासाठी असतोच. आपण जेथे नतमस्तक होऊ तेथे भगवंत श्रींचे चरणकमल आहेतच. आपण जेथे नतमस्तक होऊ तेथे भगवंत श्रींचे चरणकमल आहेतच. आपली प्रत्येक कृती मग ती कुठेही आणि केव्हाही केली तरी ते पाहायला तेथे भगवंत श्रींचे नेत्र आहेतच. आपण कुठेही फूल पान फळ वाहिले तरी ते धारण करायला तेथे भगवंत श्रींचे मस्तक आहेच. आपण कोणत्याही दिशेने दर्शन घ्यावे त्या बाजूला भगवंत श्रींचे मुख असतेच. आपण कुठेही भजन कीर्तन करावे
ते ऐकायला भगवंत श्रींचे कान तिथे उपस्थित आहेतच. याचा अर्थ असाही आहे की आपली प्रत्येक कृती भगवंत श्री पाहत असतात, ऐकत असतात. यास्तव भगवंत श्रींच्या साक्षीने करण्यास योग्य असेल असेच आचरण सदा सर्वदा करावे. हे असे दिव्य, अद्भुत, अशक्यप्राय वाटणारे वर्णन दर्शवते की ब्रह्म शब्दातीत आहे. त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. ते या विश्वाहून, या विश्वातील कोणत्याही गोष्टीपेक्षा, या विश्वातील कोणत्याही वस्तू जगतापेक्षा, आपल्या कल्पनेपेक्षा निराळे आणि अद्भुत आहे. यासाठी योगाधिराज पातंजलींनी सांगितलेली प्रत्याहार ही उपासना करावी. आपल्या दशेंद्रियांना भौतिक आहाराबरोबरच आध्यात्मिक प्रति आहार द्यावा. नित्य जीवन कर्मयोगाने जगत असताना दशेंद्रिये पूर्ण भावभक्तीने आणि श्रद्धेने भगवंत श्रींच्या चरणी सेवेला लावावीत. ब्रह्म जसे बाह्य जड गोष्टीत आहे तसेच ते अंत सूक्ष्म गोष्टीतही आहे. ते सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. सूर्यकिरण सर्वत्र पसरतात, परंतु ते जड गोष्ट भेद करून त्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. ब्रह्म कसलाही अडथळा पार करते, किंवा असे म्हणूया की ब्रह्माला कोणताही अडथळा असू शकत नाही. ते अंतर्बाह्य सर्वत्र असते. ते स्वयंभू आहे. त्यामुळे आपल्या मनातील भावही ते ग्रहण करू शकते. मुक्या जीवांची प्रार्थनाही ते समजू शकते. यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे अनन्य श्रद्धा आणि भक्ती. ब्रह्म ही दिव्य अद्भुत चेतना आहे. ती दशदिशातून सर्वत्र पसरून वर शिल्लक आहे. हे समजावे म्हणून त्याचे वर्णन येथे हे असे केलेले आहे. माणसाच्या शरीरात टाळूपासून टाचेपर्यंत सर्व बाजूने, रंध्रारंध्रात, रोमारोमात, अवयवात ते भिनलेले असून देहाच्या सभोवतीही ते आहे. त्याला आपण आभू असे म्हणतो. याचप्रमाणे ब्रह्मविश्वात, विश्वातील वस्तूंमध्ये आणि या विश्वाच्या बाहेरही पसरलेले आहे. ब्रह्म प्रकट अप्रकट, आकार निराकार, रूप अरूप, दृश्य अदृश्य, जड सूक्ष्म इत्यादी दोन्ही विपरीत आणि या विपरीताहूनही आणखी विपरीत, निराळे असे अद्भुत आहे. हरिओम.